कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झालं. त्यामुळे आता 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. मात्र ज्या ईव्हीएममध्ये उमेदवारांचं भवितव्य बंद आहे ते ईव्हीएम सुरक्षिततेसाठी स्ट्रॉंग रूममध्ये बंद आहेत. कोल्हापूर मतदारसंघाची ईव्हीएम रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये, तर हातकणंगले मतदारसंघातील ईव्हीएम राजाराम तलाव इथल्या जलसंपदा विभागाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत या ईव्हीएमना 24 तास खडा पहारा राहणार आहे. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात केली जाणार आहे. याच ठिकाणी 6 विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम ठेवण्यात आलेत. तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव शेजारी जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार असल्यानं या ठिकाणीही 6 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवण्यात आलेत. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदाम आणि संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीचा देखील पहारा आहे. दोन्ही गोदामांवर प्रत्येकी सुमारे 25 कॅमेऱ्यांची निगराणी आहे. या कॅमेऱ्यांसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. 24 तास त्याद्वारे गोदामावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या परिसरात ड्रोन कॅमेरालाही बंदी असून या परिसरात पोलीस दलाकडून बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. शिवाय महसूल प्रशासनाच्या वतीनं दररोज 3 वेळा या गोदामांची तपासणी केली जाणार आहे. याकरता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दररोज सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. 3 सत्रात नायब तहसीलदार गोदाम परिसरात तैनात राहणार आहेत. उमेदवार अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या निवडणूक प्रतिनिधींना परवानगी घेऊन गोदाम परिसरात सुरक्षिततेची पाहणी करता येणार आहे.